श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे 3 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे पारायण करण्याची शास्त्रोक्त पद्धत आहे. 3 दिवसाच्या पारायणात रोज 7 अध्याय तर 7 दिवसाच्या पारायणात रोज 3 अध्याय वाचावे लागतात. एकूण 21 अध्याय. पारायण करण्याची सविस्तर आणि योग्य पद्धत खालीलप्रमाणे आहे. पारायण करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. वाचनासाठी स्वच्छ आसन घ्यावे. समोर चौरंग किंवा पाटावर लाल कापड अंथरावे. चौरंगावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी ठेवावी. फोटो व पोथीला गंध, हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून पूजा करावी. दिवा आणि धूप लावावा. पहिल्या दिवशी ज्या वेळी पारायण सुरू कराल साधारण 30 वेळ रोज पाळावी. सकाळी किंवा प्रदोष काळात वाचन करणे उत्तम मानले जाते. हातात अक्षदा आणि थोडे पाणी घेऊन मी माझ्या इच्छेसाठी किंवा स्वामी चरणी भक्ती वाढवण्यासाठी हे पारायण करत आहे असा मनापासून संकल्प सोडून पाणी खाली सोडावे. वाचन सुरू करण्यापूर्वी कमीत कमी 1 माळ 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. वाचनाचे नियम. 3 दिवसाचे पारायण. दिवस पहिला 1 ते 7 अध्याय. दिवस दुसरा 8 ते 14. दिवस तिसरा अध्याय 15 ते 21. 7 दिवसाचे पारायण रोज फक्त 3 अध्याय वाचावेत. उदाहरणार्थ पहिल्या दिवशी 1 ते 3, दुसऱ्या दिवशी 4 ते 6, याप्रमाणे 7 ते 19 ते शेवट 21. वाचन करताना घाई न करता शांतपणे आणि शब्दाचा स्पष्ट उच्चार करून अर्थ समजून घ्यावा. महाराज साक्षात समोर आहेत हा भाव असावा. दैनिक सांगता आणि नैवेद्य दिवसाचे वाचन पूर्ण झाल्यावर स्वामींची आरती करावी. महाराजांना खडीसाखर, गुळ, खोबरे किंवा स्वस्तिक अन्नाचा नैवेद्य दाखवावा. पोथीवर आणि फोटोवर पुन्हा एकदा फुले अर्पण करून नमस्कार करावा. पारायणाच्या काळात पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे. खोटे बोलणे, वादविवाद किंवा कोणाचाही अपमान करणे टाळावे. शक्यतो स्वस्तिक आहार घ्यावा. जेवणात कांदा, लसूण टाळावा किंवा एका वेळेस फराळ व एक वेळेस स्वस्तिक जेवण करावे. मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य आहे. घरात सुतक किंवा सोयर असल्यास वाचन स्वतः करू नये. पारायण समाप्ती. शेवटच्या दिवशी 3ऱ्या किंवा 7व्या दिवशी 21वा अध्याय वाचून झाल्यावर मनोभावे मुख्य आरती करावी. स्वामींना नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा शिऱ्याचा बेत करावा. यथाशक्ती किमान एका व्यक्तीला किंवा लहान मुलांना अन्नदान प्रसाद द्यावा आणि दान करावे. जर तुम्हाला दररोज वाचनासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर तुम्ही 1 दिवसाचे 1 आसानी पारायण देखील करू शकता, ज्यामध्ये एकाच बैठकीत संपूर्ण 21 अध्याय वाचावे लागतात. तुम्हाला हे पारायण 3 दिवसाचे करायचे आहे की 7 दिवसाचे, तसेच तुम्ही हे कोणत्याही विशेष इच्छेसाठी संकल्प करत आहात की नित्यसेवा म्हणून हे सांगितल्यास मी तुम्हाला अधिक मार्गदर्शन करू शकेल. श्री स्वामी समर्थ.